बिहार भवनचं बांधकाम थांबवण्याची ताकद कोणामध्ये नाही. बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंना डिवचलं. तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहार भवनाला होत असलेल्या विरोधावरून अशोक चौधरींचा सवाल. डोंबिवलीत स्टेशन बाहेर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तरुणीवरती पालिकेकडून अन्याय झाल्याचा दावा. पालिकेच्या कारवाईवरून मनसे आक्रमक, तर स्टॉल लावण्यासाठी तरुणीला मनसेचा पाठिंबा. भविष्यात शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जवळपास निश्चित. तर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल. खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. चंद्रपूर काँग्रेसच्या वादात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मध्यस्थी. धानोरकर वडेट्टीवारांसोबत चेन्नीथलांची ऑनलाईन बैठक. तर बैठकीनंतर चंद्रपुरातील वादावर तोडगा निघाल्याची विजय वडेट्टीवार यांची माहिती. मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. तर पुण्यात ही 6 फेब्रुवारीला होणार निवडणूक. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा कामावर साधू महंतांची नाराजी. सिंहस्थची कामं चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप. सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार. युनुस शेख आणि सहर शेख घेणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. तर पोलिसांना दिलेल्या पत्रात सहर शेखने मागितली माफी. मुंब्रा हिरवा करणार या विधानानंतर झाला होता वाद. नवी मुंबईतील महापे एमआयडीसीतील बिटाकेम केमिकल कंपनीला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. आणि ओशिवरातील गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. पिस्तूल तपासण्यासाठी गोळीबार केल्याचा कमाल खानचा दावा. बिहार सरकारनं मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आणि यावरून चांगलाच वाद पेटलाय. आता बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू असं विधान बिहारच्या मंत्र्यांनी केलंय. बिहार भवन बांधण्याचं काम थांबवण्या एवढी ताकद कोणामध्येही नसल्याचं अशोक चौधरी म्हणाले. तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केलाय. कौन कह रहा है? राज ठाकरे ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं. किसी का बाप का दिन नहीं बनने देगा हैं? ऐसे बनने नहीं देंगे. देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे. ये राजतंत्र है, राजा है वहां के. क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो. ऐसा नहीं है. बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा. किसी की ताकत नहीं है कि रोक दे. त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं. म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही. ते कर्जबाजारी करून ठेवायचं. इतर राज्यात लोक जातात त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल. त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये. इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. आपलं अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, काश्मीरमध्ये आपण महाराष्ट्र सदन आहे. माझी मनसेचे जे लोक बिहार भवनला विरोध करतात त्यांना एकच सांगणं आहे की आपण बिहार भवनला विरोध करण्यापेक्षा आपण एक हार भवन उभारलं पाहिजे आणि त्याच्यावर मनसेचं नाव टाकलं पाहिजे. कारण सातत्यानं निवडणुकीत पराभव होणं हेच तुमचं काम आहे. त्यामुळे एक हार भवन उभं करा. बिहार भवन आम्ही उभं करतोय, एक हार भवन मनसेनं उभं करावं. पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. तर डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांचा आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय. खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या तरुणीवर महापालिकेने कारवाई केली आहे. यावेळी परिसरातील
परप्रांतीय फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. रोज 300 रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केल्याची खंत या मराठी तरुणीने व्यक्त केली आहे. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यान व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. दरम्यान मराठी लोकांकडून कोण हप्ते घेत आहे, संबंधितांवर कारवाई होणार का असा सवाल विचारला जातोय. 3 ते 4 दिवसापासून आपला स्टॉल बंद आहे आणि रिझन काय आहे की कोणता तरी पत्रकार येतो आणि इथून समोरून ब्रिज वरती दाखवा, इथे समोरून ब्रिज वरती फोटो काढतो आणि कमिशनरला पाठवतो किंवा कुणाला पाठवत असेल, ज्याला पाठवत असेल, आणि माझाच एकटीचा स्टॉल बंद करतात. आता इथे बघा, एवढी भीड आहे, इथे बघा. हा, इथून ॲम्ब्युलन्स येते, आजूबाजूवाल्यांना नाही उठवत. त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत. हा, मराठी माणूस काय कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. पैसे नाही घेतात, विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाली स्वतःला शाणे समजणार नाही, भैया लोक स्वतःला शाणे समजणार, पाठीमागचा एकटीचा धंदा बंद करणार बसतात. इथे सगळे बेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. घेणारे घेतात दादा बरोबर येऊन. 300 रुपये रोज? हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले दादा स्वतः सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, KDFCचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीचे तुला परमिशन भेटली आहे का इथे. तू एक काम कर, त्या लोकांना आपण का म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणीच हलवू नाही शकत. व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओमध्ये सर्वांचे धंदे चालू आहेत आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून. हे सगळं खोटं. इथे जी आज पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येतं ना दादा. हे रोज लावतील माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. आता हा एवढा पॅच तर कामाचा आहे, बरोबर आहे. कोणी आलं आमच्या टीमला बरोबर, हे सगळे तुझ्यासोबत आहे. कोणी काय करतो त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे KDMC वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईकवर बोलून दाखवशील. मग ही भीती दाखवली मला. हे बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं, हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा. सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे. जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे